नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अधिक महिन्यामध्ये दीपदान आपण करत असतो. 33 दिव्यांचं दीपदान प्रत्येकाने केलं असेल, कोणी केलं नसेल तर या अमावस्येला आपल्याला दीपदान करायचं आहे. कसं करायचं, काय करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. बघा, अधिक महिन्यात दीपदान अजूनही केलं नसेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी 33 पिठांचे आपल्याला दिवे बनवून दीपदान करायचं आहे. कारण अमावस्येला दीपदान करणं विशेष मानलं जातं. एवढेच नाही तर या दिवशी घरातील विशेष 5 ठिकाणी दिवे लावल्याने अनेक जन्माची पापं नष्ट होत असतात, असं धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. इतकंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहत असतो, असं म्हटलं जातं. पण हे 33 दिवे कसे बनवायचे, कोणत्या पिठाचे बनवायचे आहेत, घरातील ती 5 विशेष ठिकाणं कोणती आहेत आणि दीपदान करताना कोणती चूक करायची नाही, तर ही संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. तर बघा, अधिक महिन्याचे महात्म्य तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असलेला हा महिना अधिक पुण्यदायी मानला जातो. आता सर्वात आधी समजून घेऊया की आपण 33 दिवस अधिक महिन्यात का लावावे लागतात, 33 दिवे का लावावे लागतात. तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये, सनातन धर्मामध्ये 33 या अंकाला अत्यंत पवित्र स्थान दिलं गेलं आहे. आपल्याकडे 33 कोटी देवता मानले जातात, तर हे दिवे म्हणजे त्या 33 कोटी देवतांचे प्रतीक आहे असं म्हणतात. तर दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बघा, अमावस्येच्या दिवशी हा अंधार आपल्या आयुष्यातील अज्ञान, संकट आणि गरिबीचं प्रतीक मानला गेला आहे. तर ते 33 दिवे म्हणजे साक्षात ज्ञानाचा, सकारात्मकतेचा आणि दैवी शक्तीचा प्रकाशच मानला जातो. त्यामुळे बघा, आपल्याला 33 दिव्यांचं दीपदान करायचं आहे. तुम्ही हे दीपदान करता तेव्हा तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या घरातील संकटांचा अंधार कायम दूर होत असतो असं म्हणतात. तर अधिक महिन्यामध्ये आपण जे काही लहान मोठे दान करतो त्याचे फळ आपल्याला अनेक पटीने मिळत असतं, अशी आपल्या पूर्वजांची दृढ श्रद्धा आहे. आता सोमवती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. तर 33 पिठांचे दिवे बनवून दीपदान अमावस्या तिथी सुरू झाल्यानंतरनं आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी करणं हे अधिक शुभ मानलं जातं. तर बघा, अनेक कुटुंबांमध्ये अमावस्या तिथी रविवारपासून सुरू होत असेल आणि सोमवारी संपत असेल तर धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथीला प्राधान्य दिलं जातं. तर वाराला दिलं जात नाही, म्हणून अमावस्या तिथी रविवारी सुरू झाली आहे आणि सोमवारी जरी असली तरी देखील सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी दीपदान करणं अधिक महत्त्वाचं आणि उत्तम मानलं जातं. आणि जर सोमवारी तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही अमावस्या तिथी असताना म्हणजेच रविवारी अमावस्या सुरू होत आहे दुपारी 12:20 सुरू होत आहे आणि सोमवारी अमावस्या सकाळी 8:24 समाप्ती होत आहे. तर अमावस्येचे विशेष योग लाभावा असं वाटत असेल तर सोमवारी सकाळी किंवा तिथी संपण्यापूर्वी दीपदान करणं अधिक श्रेष्ठ मानलं जातं. तर अधिक महिन्याची सोमवती अमावस्याबद्दल संपूर्ण माहिती आणि तिथी जाणून घेऊया. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्वाचं मानलं जातं. तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि दान केल्यानं पुण्यफळ मिळतं. जेव्हा ही अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात. तर यंदाची सोमवती अमावस्या अधिक मासात आल्यामुळे तिला जास्त महत्त्व हे प्राप्त झालं आहे. सोमवती अमावस्या सोमवारी 15 जून 2026 रोजी आहे आणि या दिवशी भगवान शंकराची पूजा, पूर्वजांना प्रार्थना, पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्यासाठी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. तर सोमवती अमावस्येच्या तिथीचा प्रारंभ 14 जून 2026 रोजी दुपारी 12:20 सुरू होणार आहे. तर अमावस्या तिथीची समाप्ती 15 जूनला सोमवारी सकाळी 8:24 असणार आहे. तर उदय तिथीनुसार सोमवती अमावस्या 15 जून रोजी साजरी केली जाणार आहे. तर ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तिचे धार्मिक महत्त्व वाढते. तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, भगवान शिव आणि विष्णूंची पूजा करणं, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा, तर्पण करणं आणि दान करणं यामुळे विशेष पुण्य प्राप्त होत असतं. 33 दिव्यांचं दान तुम्ही हे सोमवारच्या दिवशी सकाळी 8:24 करू शकतात किंवा संध्याकाळी केलं तरीसुद्धा चालेल. कारण की बऱ्याच ठिकाणी उदय तिथीनुसार मानली गेलेली अमावस्या ही सोमवारी असणार आहे. तर बघा, तुम्ही अमावस्या सुरू होणार आहे रविवारी, तर रविवारच्या सायंकाळी तुम्ही दिवे लागण्याच्या वेळेस हे दीपदान केलं तरी पण चालेल. सोमवती अमावस्या आणि अधिक मास
अधिक मासाची अमावस्या एका दिवशी आलेली आहे। या कारणाने तुम्ही या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करू शकतात किंवा गंगाजल मिश्रित पाण्याने तुम्ही स्नान करू शकतात। तर या दिवशी भगवान शंकराची मनोभावी भक्तिभावाने पूजा करा, पितरांसाठी प्रार्थना आणि तर्पण करावे। पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे। जलमध्ये काळे तीळ टाकून ते अर्पण करायचं, प्रदक्षिणा घालावी, आपल्या सामर्थ्यानुसार दान करायचं। आणि आता पिठाचे दिवे बनवायचे आहेत 33। तर हे दीपदान अमावस्या तिथीमध्ये कधीही करता येते, मात्र यावेळी सोमवती अमावस्येच्या दुर्मिळ योगावती तुम्ही शक्य असल्यास सोमवारीच हे दीपदान करावं। त्यामुळे अमावस्या आणि सोमवती अमावस्या या दोन्हीचा उपाय प्राप्त होतं अशी धार्मिक मान्यता आहे। तर आपण बघा 33 पिठाचे दिवे कसे तयार करायचे, हे कृती अगदी सोपी आहे, घरातील माता भगिनी सहज करू शकतात अशी आहे। त्यासाठी थोडं गव्हाचं पीठ घ्या, गव्हाच्या पिठामध्ये गूळ आणि तूप मिसळून थोडीशी हळद मिसळून मळून घ्या। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या पिठामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही, ते बिना मिठाचेच दिवे बनवायचे। त्यानंतर मळलेल्या पिठापासून ते छोटे छोटे सुंदर असे आपल्याला 33 दिवे करायचे। प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची एक लांब आणि उभी वात ठेवायची आहे। त्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप घालू शकता किंवा तिळाचं तेल घातलं तरी पण चालेल। जर नसेल तर साधं तुम्ही जे तेल वापरता ते तेल लावलं तरी पण चालेल। सूर्यास्ताच्या वेळी हे दिवे प्रज्वलित करा। सर्वात महत्त्वाचा भाग दिव्याचे पूजन आणि संकल्प। दिवे फक्त बनवूनच चालणार नाहीत, तर त्याची शास्त्रोक्त पूजा करणं आवश्यक आहे। यासाठी काय करायचं, एका मोठ्या आणि स्वच्छ ताटात हे 33 दिवे व्यवस्थित मांडून घ्या। त्यानंतर प्रत्येक दिव्याला मनोभावे हळदी कुंकू अर्पण करा, अक्षदा अर्पण करा। अक्षदा अर्पण करून त्याला फुलं अर्पण करा। देवाचं स्मरण करत त्यावरती सुंदर फुले अर्पण करायची। दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे। आता संकल्प कसा करायचा हे सगळ्यांना माहिती आहे। उजव्या तळ हातावरती थोडंसं स्वच्छ पाणी घ्या, अक्षदा घ्या, हळदी कुंकू घ्या, डोळं बंद करा, थोडंसं पाणी घेऊन म्हणायचं की माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, घरात सुख शांती आणण्यासाठी आणि माझ्या पितरांच्या मुक्तीसाठी मी आज हे 33 दिव्यांचं दीपदान करत आहे, असा तुम्हाला संकल्प करायचा आहे। तर ही प्रार्थना करून ते पाणी आणि अक्षदा ताटाच्या बाजूला जमिनीवर सोडून द्यायचं आणि दिवे लावताना आपण पुढील मंत्राचा जप करायचा आहे। दीपो ज्योती परब्रह्म, दीपो जनार्दन, दीपो हरतु मे पाप, सध्या दीप नमस्तुते। तर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। मंत्र आपल्याला म्हणायचा आणि हा मंत्र तुम्हाला कठीण वाटत असेल तर अगदी सोपा आणि तितकाच प्रभावशाली मंत्र आहे। म्हणजे तुम्ही ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत आपण संपूर्ण दिवे प्रज्वलित केले तरी पण चालतील। तर आपल्या मनात एक शंका नक्कीच आलेली असेल की जर काही कारणास्तव आम्हाला 33 दिवे बनवणं शक्य नसेल तर काय करायचं। त्यासाठी अजिबात चिंता करायची नाही, आपलं शास्त्र खूप लवचिक आहे। जर तुम्हाला 33 दिवे बनवणे शक्य नसतील तर तुम्ही 5, 11 किंवा 21 आपल्या क्षमतेनुसार जितके बनवणे शक्य असतील तितके तुम्ही दिवे लावा। पण अधिक महिन्यामध्ये 21 दिव्यांच्या दीपदानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे जितकं 33 दिव्याला आहे। तर दिव्यांची संख्या नाही तर कोणतेही उपाय करताना आपली भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची असते, तर ही असायला हवी। आता अनेकांना हा प्रश्न पडत असेल की 33 दिवे पूजेनंतरनं नेमके कुठे ठेवायचे, कोणाला द्यायचे। तर याचं आपल्याला शास्त्रात 3 मार्ग सांगितलेले आहेत, जे तुम्हाला सोपे पडतील, ते तुम्ही करू शकतात। सर्वात पहिला आणि उत्तम मार्ग म्हणजे या दिव्यांचं दीपदान आपल्या घरीच पाण्याच्या ठिकाणी करू शकता। जर आपल्या घराजवळ मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्ही हे दान करू शकता। त्याचबरोबर जर आपल्या घराच्या आसपास एखादी पवित्र नदी किंवा जलाशय असेल तर नदीकाठी जाऊन हे दीपदान तुम्ही करणं अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं। बघा 33 दिव्यांचे दीपदान आपण गरजू एखाद्या व्यक्तीला देऊ शकतो, त्याचबरोबर त्यांना दक्षिणा आणि नारळसुद्धा द्यावा। अधिक महिन्यामध्ये हे दान केल्याने अधिक पटीने पुण्य प्राप्त होत असतं असं सांगितलं जातं। तर हे दान करून झाल्यानंतर 5 ठिकाणी आपल्याला तेलाचे दिवे लावायचे आहेत। तर हे 33 दिवे दान केल्यानंतर अमावस्येच्या रात्री घरातील नकारात्मकता संपवण्यासाठी घरातील 5 विशेष ठिकाणी तुम्हाला हे दिवे लावले जातात। तर जसे वास्तू आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली, ते घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये किंवा दक्षिण दिशेला तोंड करून आपण तेलाचा एक दिवा नक्की लावायचा। आपल्या पितरांचे मनोभावे स्मरण करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा। दुसरे ठिकाण तुळशीजवळ, कारण तुळस ही साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। तुळशीपाशी तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि माता लक्ष्मीची कृपा ही सदैव टिकून राहत असते असं सांगितलं जातं। त्याचबरोबर घराच्या मुख्य उंबरट्यावरती आपण दोन्ही बाजूला 2 दिवे लावू शकतो। आपल्या घराचा उंबरटा हा नकारात्मकतेला रोखणारा मुख्य रक्षक मानला जातो।
त्यामुळे उंबरठ्यावरती दिवे लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धीचा प्रवेश होत असतो असं मानलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी माठ ठेवला आहे किंवा पाण्याचं ठिकाण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एक छोटासा दिवा प्रज्वलित करावा. जलतत्व आणि पितरांचा थेट संबंध मानला जातो. असं असल्यामुळे हा उपाय तुम्हाला अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य असल्यास जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दीपदान करा, कारण पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि पितरांचा वास असतो असं मानलं जातं. जर आसपास पिंपळाचे झाड नसेल तर काळजी करू नका, जवळच्या कोणत्याही मंदिरामध्ये दीपदान करू शकतात. त्याचबरोबर 33 पिठाचे दिवे हे अधिक महिन्याच्या दीपदानासाठी वापरले असतील तर ते दिवे दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली ठेवावेत. किंवा अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की पिठाचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर ते पक्षी, मुंग्या, गाय किंवा इतर प्राण्यांना खाण्यासाठी द्यायचे असतात. यामागील एक भाव असा आहे की दीपदानाचं पुण्य तर मिळतंच, तर त्यासोबत अन्नदानाचे पुण्य मिळतं अशी एक मान्यता आहे. दीपदानामुळे अंधकार दूर होऊन पितरांना प्रकाश अर्पण केला जातो. पिठाचे किंवा कणकेचे दिवे त्यातील अन्न घटक प्राणी पक्ष्यांना दिल्यास अन्नदानाचे हे पुण्य आपल्याला मिळत असतं. मुंग्या, पक्षी, गाय यांना अन्न दिल्यानं सर्व जीवांमध्ये परमेश्वरांचे रूप पाहून सेवा केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं अशी एक श्रद्धा आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, पक्ष्यांना दाणे टाकणं, गायला चारा खाऊ घालणं आणि गरजू व्यक्तींना भोजन देणं हे पितृकार्याशी जोडलं गेलं आहे. हे सर्व उपाय आणि दीपदान करताना शेवटी हात जोडून एक छोटीशी आणि मनापासून प्रार्थना करा. हे ईश्वर आमच्या पितरांना सद्गती लाभू दे, आमच्या कुटुंबावर तुमचे आशीर्वाद कायम राहू दे, आमच्या घरामध्ये सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी, भरभराट नांदू दे. कारण मनात आलेली ही प्रार्थना तुमच्यातील खरे पुण्यकर्म ठरवत असते. तर तुम्ही यंदा अधिक अमावस्येला 33 दिव्यांचे दीपदान नक्की करा. याचा अनुभव नक्की घ्या. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.